15 सका तो इकन्न देतो तू तू का तो तू ह्याच्या रमत जाना नहीं ते सर्व तू आम्हाला करता हमें छोड़ के देसी. जय जय राम कृष्ण हरी मंडळी, स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मॉर्निंग ड्युटी होती, पण कॉल केला इन्चार्जनी इव्हिनिंगला आहे. त्याच्यानंतर इव्हिनिंगला पण थोड्या परत कॉल आला किंवा तो इव्हिनिंगला नको येऊ, तो आज क्लासला जा. ACLS चा क्लास आहे, ऍडव्हान्स कार्डिओ काहीतरी आहे बाबा, ठीक आहे. तर चाललोय त्याला आता. 9 ते 5 आपला क्लास आहे. तर नाश्ता वगैरे करू आणि निघू. एकदम घाई घाई सगळं आवरले, आंघोळ ते केली आणि तडक निघालोय आता. चला, कधी ना कधी करायला लागतंय, जाऊया. मित्रांनो, क्लास आपला 5ला सुटला आणि त्याच्यानंतर सगळं झालं आपलं, नाही का. ACLS सर्टिफिकेट वगैरे येईल थोड्या दिवसात. रिन्युअल होतं ACLS, कारण 2 वर्ष कंप्लीट झाले आपल्याला हॉस्पिटलमध्ये, रोबी हॉलमध्ये. तर ते असतं नाही क्रिटिकलचं, ते जाऊ द्या. आता रेडी झालोय. आता बरेच दिवस झाले ग्राउंडला गेलो नव्हतो, तर आता चाललोय. चलो चलते, रनिंग बिनिंग करते, थोडाफार जिम बिम करते, थोडा फ्रेश एअर लेते. रेडी झालोय बघा, शूज वगैरे. इकडे आपली मॅट घेतली. आता पाण्याची बॉटल बॅग घेऊन निघालणे काय. चलो चलते. मित्रांनो, तर मी आता आहे ना परत आलोय वाड्या कॉलेजला एक्सरसाइज साठी. तुम्हाला म्हणलं होतं आपलं एक्सरसाइजला जायचंय. तुम्ही बघू शकता यार, सगळीकडे पाऊस आणि ना ग्रीनरी झाली आहे. आणि जेव्हा आपण पहिला पाऊस पडला तेव्हा आलो होतो, तेव्हा नुकतंच फक्त थोडं थोडं गवत यायला लागलं होतं, पण आता भरपूर सारं गवत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता या समोर बघा, एकदम कूल 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 वातावरण झालंय सगळीकडे. मस्त दिसतंय, मजा येईल आता एक्सरसाइज करायला, नाही का. पहिलं असं रख 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 वाटायचं, नाही का. घाम पण जास्त, म्हणजे घाम लवकर येतो, त्याच्यामुळे आता आहे ना मस्त मजा येईल एक्सरसाइज करायला. आणि जास्त पोरं पण नाही कोण आपल्याला डिस्टर्ब करायला. चला मग करूया स्टार्ट. होऊ शकतं मित्रांनो, आहे ना एवढं कवळं कवळं सूर्य म्हणजे सनसेट व्हायला आलेलं आहे, पण एवढा कवळा कवळा वाटतोय ना. म्हणजे हे बघा, इथं खाली अजून ओललंय बरं का. हे बघा, तुम्हाला दिसते का, इथं अजून पाणी आहे. इकडे सगळीकडे पोरांनी खेळले बघा, कसं वाटतं एकदम. म्हणजे मित्रांनो, तुमच्याकडे याला काय म्हणतात सांगा बरं. हे बघा, झूम करतो तुमच्यासाठी. तुम्हाला एक आता हे बघायचंय का, तुम्हाला मजा दाखवतो, थांबा. हे बघा आता, हे बघा, मी तिला टच केलं ना, ते तिचे जे पुढची शिंग आहे कशी गायब करते बघा. हे बघा, गेलं का आतमध्ये, तर ती पूर्ण बारीक होईल हळूहळू बघा. हे बघा, हे बघा, हे बघा, हळूहळू ती पूर्ण आहे ना शांत होते. असं वाटतं की ते काहीच नाही, मातीच आहे. आणि ही आहे मित्रांनो आपली गोगल गाई. लहानपणी आहे ना एवढं खेळलेलं नाही याच्यासोबत, उलट पालट करून करून तिचा शंख काढून मजा यायची यार. चला करू एक्सरसाइज स्टार्ट बघा. किती सांगू मी सांगू कोणाला, मला आनंद आनंद झाला. कशाचा आनंद झाला माहिती का मित्रांनो, खाली एवढी ओली माती आहे असं, आणि ते एक्सरसाइज करतोय. आता जस्ट वॉर्मअप झालाय, मला रनिंग करायची. आणि समोर असे पोरं क्रिकेट खेळतात यार, म्हणजे फुल गावाकडे आल्यासारखं ना. इकडे पोरं एक्सरसाइज करते, भरतीच वाटते. 2-4 लोक असे मस्त फिरतात इकडून तिकडं. आणि हा असा पक्ष्यांचा आवाज मस्तपैकी. थोडा सनसेट व्हायला आलाय आणि थोडंच राहिलाय तो क्षण, त्या टायमिंग, तो पिरियड. आणि आपण जस्ट आपल्या बॉडीला हिट करतोय भाई, आणि वरून गार वारा सुटलाय. क्रेझी आहे सगळं, क्रेझी भाई. तुम्हाला जर असा खरंच अनुभव घ्यायचा असेल ना, हे वातावरण असतंय बाहेर, फक्त बाहेर या. तुम्ही काय रूम मध्येच पडून राहता यार, रूमच्या बाहेरच निघत नाही, काय करणार आहे आपण तरी. चला, मी तर आनंद घेतो, तर रनिंग करतो मस्त संबाटाचे गाण लावून. संबाटा.
मी तुम्हाला 7 वाजलेत, अजून पण दिवस पूर्णपणे मावळलेला नाहीये. फक्त पलीकडे जो ब्रिज आहे का त्याचा त्या गाड्यांचा आवाज सोडता असं वाटतंय ना गावाकडे चालू आहे. हा पक्ष्यांचा आवाज, आणि आता मी एक्सरसाइज करतोय, तिकडे पोरं खेळतात यार, म्हणजे खतरनाक का. इथं हाताला इंजुरी झालेली आहे, पेशंटला CPR देत असताना पेन होते थोडं. फाटते डायरेक्ट. 2-3 आठवड्यानंतर व्यायाम चालू आहे माझा. मित्रांनो, तुम्हाला आता माहिती आहे आता आपला वर्कआउट झालेला आहे आणि मी चाललोय आता उलट चलत चाललोय बरं का, गेट पर्यंत उलट चालत चाललोय. डायरेक्ट क्लीनच करून टाकू, बस झालंय. लय कंटाळा आला या केसांचा सगळ्या यायला, आणि लय खाजवतो डोकं नाही का, पाणी पण बरोबर नाही पुण्यातलं काय. आता डायरेक्ट मला वाटते डायरेक्ट असंच जावं, आता पॅन्ट घालू खाली एक आणि जाऊया. आल्यानंतर सगळं आंघोळ वगैरे करू. चलो चलते. भाई मला पण वाटलं होतं की ना जे मोठे केस वगैरे वाढवलं ना लय मजा येते, लय भारी वाटतं. पण भाई जेव्हा त्याची असं नको नको होतं ना कधी कधी, नाही जमत रे. मग आलोय डायरेक्ट आता कटिंग करायला. चलो जाऊया. शूट करले तो मित्रांनो, आपण पोहोचलोय आता कटिंग सलून मध्ये. जो आपला नेहमीचा असतो ना तो बंद नाहीये, ठीक आहे, यांच्याकडून करून घेऊ आता. जास्तच केस वाढलेत, काना पण जास्त आलेत. चांगले वाटत होते पण मला सहनच व्हायना रे ते, सारखा हात कसा माहीत जायचा. कापूनच टाकू आता, जाऊ दे. पंद्रह सौ कहा तो रिटर्न न दे तो 2000, वो कहा तो 2000 हमें चाहिए. गावाकडे कटिंग करायचो, हे पहिल्यांदाच ट्राय केलं नाही का नवीन काहीतरी. तर थँक्यू भैया, बढ़िया कटिंग करते हैं. इधर अपना जो रूबीवाल का गर्ल्स हॉस्टल है उसके बाजू में पीछे पीछे बिल्डिंग का नाम क्या है, साइनस सोसाइटी में ना लास्ट का गाला है ना, उधर उनका कटिंग का सलून है. अगर आपको भी जर तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर नक्की या, वरती आहे. आणि जास्त पण नाही कटिंगला नाही का, 80 रुपयात कटिंग आहे आणि 50 दाढी. मस्त केलंय. चला आता जाऊया रूमवर. तर मित्रांनो फायनली आलोय रूमवर आणि मस्त कटिंग केली यार. मी लय खुश आहे लय, म्हणजे त्यांनी ना तो स्वतः म्हणला की मी कोणासाठी जेवढा टाइम नाही देते. जवळपास त्यांनी माझी 1.5 ते 2 तास कटिंग केली. हॅट्स ऑफ. त्याला पहिल्यांदा म्हणलं नाही का युट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकते मी, जरा व्हिडिओ वगैरे बनवत होतो ना, त्याच्यामुळे त्यांनी जरा डिटेल मध्येच केला आपल्या स्टडी हेअर्सवर. चांगली केली पण दाढी वगैरे मस्त केली, मला आवडली हो पहिल्यांदाच. तर चला आता फ्रेश वगैरे होऊ, जेवण करायचंय. जेवायला तर उशीर झालाय, भूक पण लागली कारण एक्सरसाइज करून आल्यापासून काहीच खाल्लं नाही. चलो चलते.